मोशी गाव म्हणजे आपल्या शेवंताचं गाव. जी औसे. मोशी गावचे ग्रामस्थ आलेत का? जी. या खुदा, अब क्या होगा? हो आऊसाहेब, या गावाचं नाव आम्ही शेवंताच्या तोंडूनच ऐकलं होतं. बघा आऊसाहेब, हे गाव शासकानं लुटलं, घरदारं पेटवली, गुरंढोरं पळवली, घाबरून माणसं परागंदा झाली. परागंदा झाली होती, पण आता ते गड्याच्या पायथ्याशी आले ती. माणसं आली ते बरं झालं. अहो, आलीत, मोकळ्या हातानं आली, तुटून गेलीत, फाटून गेलीत. आसवा गाळत आपल्याच पायाशी आले ते. औसाहेब, त्यांची अवस्था लई वाईट झाली. पण आता आलेत ना पायथ्याशी, आता त्यांना जे हवं ते सगळं द्या. ते तर द्यावं लागेलच, परंतु आऊसाहेब, त्यांना आपल्याला भेटायचंय. भेटू आपण. शेवंताच बोलली होती ना या गावाबद्दल, मोशी गाव. हो, चांगलं आठवतंय, तिनेच उल्लेख केला होता या गावचा. या खुदा, मैंने ही कहा था गांव का झूठा नाम, लेकिन हकीकत में तो ये सच निकला. कंबक गाव वाल्यांना नेमकं आत्ताच यायचं होतं. सकीना, आता काय करशील तू? ठीक आहे, मोशी ग्रामस्थांना बोलावून घ्या. आत्ता? आत्ता नाही, सकाळी. पंत, महादेव, या तुम्ही. या आऊसाहेब, चल माझ्या. सोयराबाई, जी. दरवाजा लावा, महत्वाचं आहे. जी आऊसाहेब. आता हे काय नवीन चालून आलंय पुढे? माझ्या लेकराची गाठ पडावी आणि घरदाराला दौलत लाभावी म्हणून जीव धोक्यात टाकून आली मी इथं. एकदा का त्या जिजाचा काटा काढला ना तर जहागीर लाभल, उखळ पांढरं होईल माझं. आणि आता ती माणसं आल्यात, ज्या गावचं नाव सांगतायत तेच मी बी सांगितलंय. आता या जिजाबाईंनी विचारलं तर करायचं काय? ती अशी सोडणार नाही, लई सवाल करत, लोकांमोर उभं करत, आमने सामने खरं खोटं करत. व्हायचं ते होऊ दे, काढू काहीतरी युक्ती. पण दरवेळी ही जिजाबाई सलामत राहते कशी, निसटून कशी जाते, काय बी कळणं झालंय. नको, आगीशी खेळच नको. उद्या ती समधी जत्रा सदरवर येण्याच्या आधी इथनं पोबारा केला पाहिजे. त्या जिजाबाईंनी लई हैराण केलंय मला. त्या जहागिरीची लालूच नकोच. जान है तो जहान है. जायला पाहिजे.
मला इथनं लवकर जायला पाहिजे. या कवा येता कवा जाता, झोप तर पार उडाली आहे तुमची. आता झोपीचं काय घेऊन बसली अगं? रात्रंदिवस राजांना झोप नाही आणि मी झोपू होय? नाही पारू. अगं जोपर्यंत राजे यातनं सुटत नाही तोपर्यंत तहानभूकच हरवली बघ माझी. खरंच आहे मग तुमची. अशानं मलाच राजांच्याकडे यावं लागल आणि सांगावं लागल त्यांना समज. आता मी कोण आहे? मी शिवाजी राजांसारखा दिसत नाही होय? तुम्ही राजासारखं दिसता पण राजा नाही. अगं मला किंमत तर राजासारखी मिळते. राजा म्हणते ती शिवा ये शिवा बस. म्हणूनच शेपारलायत तुम्ही आणि तानभूक बी त्यामुळेच हरपली तुमची. अगं माझी तहानभूक दोनदा हरपली बघ. कवा कवा? एकदा राजासनी बघून आणि एकदा तुला बघून. या बया, काय म्हणायचं तुम्हाला? खरं आहे पार्वती. अगं राजा म्हणजे राजा आहे. अगं मी त्यांच्या जवळ गेल्यावर मला कापडच दिली नाही तर मला विटा बी चालवायला शिकवल्या. आता 100 गडे आले तर मी एकटा लोळवीन त्यांना. पण आता तुम्ही लोळा मग तर काय, नेहमी नेहमी तेच तेच सांगताय. सांगणारच. अगं राजाविषयी बोलल्याशिवाय माझं पोटच भरत नाही बघ. आणि माझ्या पोटात भीतीचा गोळा येतो. काय वाईट वंगाळ घडू नये देवा. आऊसाहेब, झोपायचं नाही? झोप कसली, डोळे मिटायचे फक्त. असं का म्हणता आहात? आणि झोप का येत नाही? आम्ही तर हंतरुणावर पडल्या पडल्या झोपून जातो. पण अहो तुम्ही किती दमता. दिवसभर तुमच्या मागे किती तंटे बखेडे. हे आले ते गेले तरी का झोप येत नाही? बरं बरं सुनबाई, आम्ही झोपतो. डोळे मिटल्यावर मनात नको नको ते विचार येतात. राजे पन्हाळ्यावरून सुटण्याची योजना आखत असतील. काय घडेल काय नाही. तुम्ही नका चिंता करू. राजेंची योजना अचूकच असणार. सगळं ठीक होईल. लवकरच राजे आपल्या सगळ्यांना भेटतील. तसंच होईल, तसंच व्हावं. परंतु अनुभव आम्हाला सांगतो की योजना जरी अचूक असली तरी त्यास नियतीची साथ हवी. नियतीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. नियतीचं जाऊ द्या. इथे राजेंची काय योजना आहे तेही आपल्याला माहित नाही. आपण काहीतरी करायला हवं सोयराबाई. काय करायचं? आऊसाहेब तुम्ही सांगा फक्त, आम्ही ते करू. योजना आखायला हवी. कोणती? राजे समोर दिसणाऱ्या शत्रूचा समाचार घेतीलच, परंतु न दिसणाऱ्या शत्रूचं काय? न दिसणारा शत्रू कोण? गनिमांचे खबरी. ते शोधायचे आणि त्यांचा निपात करायचा. कारण शत्रूचा एक गुप्त माणूस हा 1,00,000 फौजेच्या बरोबरीचा असतो. तो करतो तो विध्वंस मोठा असतो. त्यांना मोठ्या शिताफीनं ओळखून पकडलं पाहिजे. पण त्यांना ओळखायचं कसं? कठीण आहे, बघू. एक बार सिवा गिरफ्तार हो गया तो न रहेगा उसका राज और न रहेगा ताज. आपकी चाल कोई समझ नहीं सकता हुजूर. मसूद, अपने घेरे के आसपास जितने सरदार हैं उन सबको इस छावनी में आने का फरमान जारी करो. हो चुका हुजूर, कब का हो चुका. अब तो यहाँ जमकर जश्न मनाया जाएगा. ओह, कब तुम्हारा बचपना जाएगा? कि हुजूर कोई गलती हुई? गलती ये है कि यहाँ जश्न नहीं जंग होगी, जंग. लेकिन हुजूर शिवाजी तो खुद हाथ बांधकर आपसे रिहाई की भीख मांगने आ रहा है. यही गलती अफजल खान ने की थी और अपनी जान से हाथ धो बैठा था.
गुस्ताखी माफ हो हुजूर। जंग और सियासत में जब तक मुकम्मल जीत हासिल नहीं होती, जश्न नहीं मनाया जाता। लेकिन जीत का पैगाम तो आ चुका है हुजूर। अब शिवा गिरफ्तार होकर ही रहेगा। सिर्फ शिवा की गिरफ्तारी से मुकम्मल जीत हासिल नहीं होगी। बीजापुर से जो बादशाह आ रहे हैं ना, उन पर भी नजर रखनी होगी। क्यों हुजूर? हम तो आदिल शाही का हिस्सा हैं। आदिल शाही और अदिल शाह में फर्क है। जो शख्स बड़ी बेगम साहिबा को अपने अम्मी जान को कैद कर सकता है, उसकी तलवार हमारी गर्दन तक आने में कितनी देर लगेगी? तो हुजूर अब क्या करना होगा हमें? बादशाह से सिवा की गिरफ्तारी के बदले हमारी महफूजी का सौदा करना होगा, और उससे पहले चौकन्ना रहना होगा। चौकन्ना? हाँ, हमारे बीच केदार जी जैसा और कोई दगाबाज सरदार तो नहीं, ये ढूंढना है हमें। इसलिए सारे सरदारों को यहां बुलाओ। जी हुजूर। और एक बात, जब तक सिवा गिरफ्तार नहीं होता, हमारी इस छावनी में कोई भी बाहर का बंदा आना नहीं चाहिए। जी हुजूर। चौकियों को खबरदार करो, सारे पहरे सख्त करो, क्योंकि वक्त, रफ्तार और सोहर को कोई नहीं रोक सकता। बीधन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए। बांधत जी। हा नकाशा नजरे खालून का। राजा, आता तुम्ही फक्त आदेश द्या। तुमची जी माणसं पुढे गेली ती जागोजागी थांबलीत राजा। आपण एकदा इथून बाहेर पडलो की मध्ये कुठंही थांबता येणार नाही। जी कुणाला काही शंका? राजा, येळवण गावात आई जुगाईचं देऊळ आहे, तिथं 2 बांदल थांबलेत। येळवण गावातला खेतल गवळी समाज हा अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक आहे। त्यांना आपल्या बरोबर येणाऱ्या मावळ्यांसाठी स्वयंपाक करायला सांगा। जी। स्वयंपाक काय करायचा? झुणका भाकरी, झुणका नसेल तर चटणी भाकर चालेल, पण स्वयंपाक एका जागी करायचा नाही। प्रत्येक घरात 10-12 भाकऱ्याच करायच्या। घराच्या आढ्यावर, कौलांवर धूर दिसता कामा नये। जी राजा, मी तसा निरोप देतो। शिवा। जी राजा। शिवा हा नकाशा आऊसाहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे। राजा, बहिर्जींना द्यायचा नाही हो कागद? होय, पण त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही हाती लागता कामा नये। जी राजा। एकदा का नकाशा आऊसाहेबांपर्यंत पोहोचला की त्यांना सगळ्या गोष्टींचा आदमास येईल आणि मग त्यात त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील। सगळी भरपाई मिळणार, तू घाबरू नकोस, खंबीर उभा राहा। आई भवानीच बोलली तुमच्या मुखाने, तुमचा आधार हाय ह्या विश्वासावर तर टिकून हाय आम्ही सगळे। आऊसाहेब, ह्यांची 2 गाय वासर मिळत्याल? हो, मिळणार तर। निर्धास्त राहा, स्वराज्य तुला उघडं पडू देणार नाही। आऊसाहेब, शाहिस्ते खानाच्या धाडीत माझी बायको गायब झाली। आऊसाहेब, माझी नक्षत्रासारखी बायको, माझा चित्रासारखा पोरगा मला मिळेल का? का नाही, आपण शोधू तुझी बायको। लय उपकार होत्याल आऊसाहेब। 10 गावात तशी बायको नाही, रूपात माग नाही, कामात माग नाही। तिच्यामुळं माझ्या झोपडीत गारवा होता। 4 माणसाचं काम एकटी वाढायची।
खरंच आऊसाहेब नशीब माझं. आम्ही नवरा बायकोनं ठरवलं का दिवसाला 4 तलवारी करायचो. अहो 15 खुरप इळलं तर तीच एकटी करायची. पण ती गेली. माझी लोहाराची भट्टी बंद पडली. विचारा, ही समधी मुशीगावचीच आहे ती. लई तलास केला कुठं कुठं, पण नाही घावली कारभारी. आता काय करू देवा. काय नाव तुझ्या बायकोचं? शेवंता. शेवंता? दादा, तो ज्योतिष सांगणार दिसला का हो कुठं? नाही, दफा हो जाओ यहाँ से. गुस्सा काय को करता है? रुको. हाँ, काय झालं माय बाप? तलाशी लिहिलं असती. तलाशी? तलाशी आणि माझी. अहो मी तुमच्यातला आहे, तुमच्या छावणीतला. अहो मागच्या वेळेला नाही का हजामत केली होती तुमची? वो हम नहीं जानते. तलाशी तो लेनी ही पडेगी. अहो जाऊ दे मला, मी तुमचाच बंद आहे. अरे बापरे. अरे 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 मेलो 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 मेलो. अहो मेलो मेलो. अहो बाजीराजे, अहो वाचवा मला. अहो मी साधा हजामत करणारा कारागीर आहे. हे जीवावर उठले ती माझ्या. जरा तुम्हीच माझा देव हायसा, वाचवा मला. अरे ओळखत नाही का ह्याला? आमच्या खिदमतीला यो शिवा. शिवा यो शिवा. वो हम कुछ नहीं जानते. जौहर साहब का हुक्म है, बाहर से आने वाले हर एक की तलाशी ली जाएगी. तलाशी? नाही नाही नाही. अहो माझ्याकडे काय घावणार? अरे मग घाबरतोस कशा बाई? घर नाही जरा डर कसली? हा, या रे याची तलाशी. काही बी सापडणार नाही तुम्हासनी. काय सांगितलं होतं तुम्हासनी? काय बी सापडणार नाही म्हणून. हा, चला निघा, रस्त्यावर चला. लय लय उपकार झाले बाजीराजे. अरे तू काय करतोयस इथं? अहो तो ज्योतिष नाही का, त्याला शोधत होतो. अहो तो ताबीज देणार होता मला. इथं थांबलास तर जीवावर बेतल तुझ्या. चल निघ. बाजीराजा अहो. काय निरूप आहे? आता काय सांगू आता. राजांनी कागद दिला होता तुमच्यासाठी. कागद? कुठं आहे ते? तो काय चालत गेला बाजीच्या पायानं. म्हणजे? अहो तो हाशम माझी तलाशी घेत होता. मला काय सुचलं नाही. मी बाजींचे पाय धरले आणि तो कागद लपवला बाजींच्या पायाजवळ. शिवा, काय बी करून तो कागद पाहिजे. तू परत जा आणि बाजीचं पाय धर. जातो, जायलाच पाहिजे. पकडलं पकडलं. कसं घाबरवलं एका माणसाला. काय हो, घाबरले ना मी. चुकलंच आमचं. काय चुकलं? मागवा. पण तू रागवू नकोस. आणि जरी रुसलीस तरी आम्ही काढू तुझा रुसवा. रुसवा काढू? कसा? आनंदाची खबर देऊन. आता कसली आनंदाची खबर? ही खूप मोठी खबर आहे. खूप म्हणजे खूप मोठी. तुझे मालक आले आहेत सदरेवर. मालक? कोण मालक? नवरा. तुझा नवरा आलाय.
काय? नवरा माझा? हो, त्यानं सगळी कर्मकहाणी सांगितली आमच्या आऊसाहेबांना. काय सांगितली? हेच की शाहिस्तेखानाची पडलेली धाड, त्यात तुमची झालेली ताटातूट. त्याने खूप शोधलं तुला. शोधलं? हो, तुझं नशीब खरंच बलवत्तर. हे काय बोलताय तुम्ही? नाही, तो माझा नवरा नसेल, कभी नाही. आता आऊसाहेब तुला त्याच्या हवाली करणार आहेत. तयारी कर निघायची.